नमस्कार, मी अखिल सामंत, एम्प्लॉयबिलिटी स्किल निदेशक। आज आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलमधला सॉर्ट ॲनालिसिस हा टॉपिक बघणार आहोत। तर तुम्हाला आता तिथे दिसेलच की या टॉपिकवरती आपण एक चार्ट करून हा एक्सप्लेन करणार आहोत। आता आपण इथे सॉर्ट ॲनालिसिस मधला मी तुम्हाला दिसत असेल तर चार्ट लिहून ठेवलेला आहे। जर तुम्ही इथे बघायला गेलात तर SWOT ही एम्प्लॉयबिलिटी स्किलमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक असून आता आपण इथे सॉर्ट ॲनालिसिसचे फुल फॉर्म दिलेले आहे। जर तुम्ही इथे बघायला गेलात तर S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे वीकनेस, O म्हणजे अपॉर्च्युनिटी, T म्हणजे थ्रेट्स। स्ट्रेंथला आपण मराठीमध्ये सामर्थ्य म्हणतो, वीकनेसला कमकुवतपणा म्हणतो, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आणि थ्रेट्स म्हणजे धोका। तुम्हाला आता इथे एक चार्ट दिसत असेल तर तुम्ही त्या चार्टमध्ये जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे दिसतंय आता SWO आणि T। एसच्या वरती हेल्प लिहिलेलं आहे, डब्ल्यूच्या वरती हार्म दिलेलं आहे, एसच्या लेफ्ट साईडला इंटरनल दिलेलं आहे, ओच्या लेफ्ट साईडला एक्सटर्नल दिलेलं आहे। आता आपण नेमकं हे काय आहे ते आपण आता एक्सप्लेन करणार आहोत। एसच्या वरती हेल्प का दिलं आहे तर ज्या व्यक्तीकडे जास्त प्रमाणात स्ट्रेंथ असतील त्याला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात। डब्ल्यूच्या वरती हार्म का लिहिलं आहे तर ज्या व्यक्तीकडे जास्त प्रमाणात विकनेस असतील त्याला मार्केटमध्ये उद्या धोके उद्भवू शकतात, म्हणून इथे टी लिहिलं आहे। म्हणजे एस म्हणजे सामर्थ्य, डब्ल्यू म्हणजे कमकुवतपणा, ओ म्हणजे संधी आणि टी म्हणजे धोका। आता पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत, एसच्या लेफ्ट साईडला इंटरनल का लिहिलं आहे तर एस आणि डब्ल्यू हे इंटरनल फॅक्टरमध्ये येतात कारण हे आपल्यावर डिपेंड असतात, आणि ओ आणि टी यांच्या लेफ्ट साईडला आपण एक्सटर्नल का लिहिलं आहे तर हे आपल्यावर डिपेंड नसतं, हे निसर्ग किंवा वातावरणावर डिपेंड असतात, म्हणून इथे एक्सटर्नल लिहिलेलं आहे। सेम हाच फॉर्मॅट कंपनीना सुद्धा लागू होतो। जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये एंटर करते तेव्हा तो आपल्या कंपनीचा सॉर्ट ॲनालिसिस बनवत असतात, किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांना आपला सॉर्ट ॲनालिसिस बनवावा लागतो। ही ऍक्टिव्हिटी करणं कंपनीला खूप गरजेची आहे। जसे कंपनीला खूप गरजेची आहे ही ऍक्टिव्हिटी करणं, तसं प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सुद्धा सॉर्ट ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे। सॉर्ट ॲनालिसिस केल्याशिवाय तो आपल्या जीवनात पुढे सक्सेसफुल होऊ शकत नाही। तर आता आपण इथे कंपनीचं उदाहरणाद्वारे सॉर्ट ॲनालिसिस बघणार आहोत। ज्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात स्ट्रेंथ आहे त्यांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होऊ शकतात। पण आता जर बघायचं झालं तर ज्या कंपनीकडे स्ट्रेंथ आहे पण काही ना काहीतरी विकनेस हे असणारच। मग जर कंपनीने आपले विकनेस जर नाही सुधारले तर त्यांना मार्केटमध्ये धोके सुद्धा निर्माण होऊ शकतात। त्यामुळे कंपनीला ज्या दिवशी मार्केटमध्ये येते त्यावेळी सॉर्ट ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे। ज्या कंपनीकडे जास्त प्रमाणात स्ट्रेंथ त्यांना मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी, ज्या कंपनीकडे जास्त प्रमाणात विकनेस असतील त्या कंपनींना मार्केटमध्ये धोक्याला सामोरे जावे लागते। जसं कंपन्यांना पण आपलं सॉर्ट ॲनालिसिस करणं मार्केटमध्ये गरजेचं आहे तसं विद्यार्थ्यांनी पण आपलं सॉर्ट ॲनालिसिस बनवावं, जेणेकरून त्यांना उद्या जेव्हा ते मार्केटमध्ये येतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करतील किंवा स्वतःच्या ते कंपनीत कामाला जातील तेव्हा स्वतःचं सॉर्ट ॲनालिसिस बनवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना कुठच्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि ते आपल्या पुढील भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील। थँक्यू।